लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आणि नयन कालुष्टे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन गौरव केला जातोय। जी जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आराध्य स्वर्ण गोल्ड लोन यांच्या वतीनं आणि त्या जर्सीचा हकदार फलंदाजाचं नाव करण गवळी। अभिनंदन करण, अभिनंदन। आई भावाने ट्रॉफी हाऊस मारंबळपाडा आपलं। जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने। बी ग्रुपला होते सुरुवात। प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2:54 आम्ही सुरुवात केली। पहिला बॉल 2:54 आणि 2:54 तो बॉल पडला असता अगदी योग्य त्या वेळेमध्ये पहिला हाफ क्लिअर झाल्याने आपण ग्रुप बी कडे जातोय, ज्या ठिकाणी 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिन्ही अर्नाळ्याला बिलॉंग करतात। एका बाजूला प्रणय म्हात्रे पांड्या, दुसऱ्या बाजूला नितेश पाटील नीतू आणि गोलंदाजी मार्कवरती विकास धसकर चिका आणि समालोचन कक्षामध्ये अर्नाळ्यातील एक गोडाबाज नयन कालुष्टे। ओव्हर टू नयन। थँक्यू भरत सर। आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे। तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ग्रुप ऑफ डेथ बोलू शकतो आपण या ग्रुपला, कारण की चारही संघ जे आहेत हे एकदम स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे हा ग्रुप बघण्यात खूप मजा येईल। आणि खूपच लेट खेळलेला चेंडू होता, फक्त एकच धाव मिळते आणि दोन्हीही एकदम आक्रमक फलंदाज आहेत। प्रणय आणि नितेश दोघंही प्रतिनिधित्व करतात, एक तेजस इलेव्हन संघाचं करताय आणि एक जेकेसीसी संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलंय त्यांना। आणि नाही याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करेल, या 3 संघांमध्ये या 4 संघांमधील 3 संघ असे आहेत त्याने VPLचं टायटल मारले। म्हणजे 3 वर्ष ज्या संघांनी गाजवलेली आहेत ते तिन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये पाहायला मिळतात आपल्याला। आणि कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न चुकलाय, कारण की तितकाच चालाक आणि चपळ असा गोलंदाज आहे। 6 मधले 5 टायटल या ग्रुपमध्ये आहेत आणि हे 7वं वर्ष आहे, म्हणजे बाकी कोणाला चान्स दिलाच नाहीये। आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण जयू यांचं। चिका ज्यांची जर ओव्हरऑल कारकीर्द बघितली तर एक चांगलाच इकॉनॉमिकल बॉलर बोलू शकतो आपण त्याला। दरम्यान स्ट्राईकला प्रणय म्हात्रे पांड्या आणि लेटकट केलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण मनीष यांचा आणि अशा प्रकारे पहिली चूक झालेली आहे आणि प्रणय म्हात्रे बाद झालेले आहेत धावचीच्या स्वरूपात। चला वळूया डीजे कडे। कमॉन डीजे। थँक्यू डीजे। बघा मयन, हे दडपण होतं ज्यावेळेला सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू फेस केले गेले, धावा बनत नव्हत्या आणि सर्कलला जर चौकार नाही आला तर आपोआप फलंदाजावरती दडपण येतं। ते दडपण दिसून आलं आणि अखेरकार मिसकम्युनिकेशन आणि फलंदाज बाद झालेत। येस, अच्छा हिट विकेट बाद झालेत का? आम्हाला वाटलं धावचीत झाला की काय। येस, हिट विकेटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झालाय। हे दडपणच म्हणता येईल, कारण धावा बनत नव्हत्या पहिल्या या मॅच मध्ये। जर का धावा नाही बनल्या तर माहित आहे, म्हणजे एक क्षण जर का आपल्याकडून निघून गेला तर किती अवघड होऊन बसेल याची दोन्ही संघांना जाण आहे। धावफलक जर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती आहेत आणि एका षटकातील म्हणजे पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय। नक्कीच भरत सर, पहिला गट आपण बघितला तर त्यामध्ये एक ऑब्झर्वेशन असं आहे की जितका वेळ आपण खेळपट्टीवरती उभे राहू तितकं खेळणं इझी होत आहे। जितकी घाई कराल अति घाई संकटात नाही, अशी ही म्हण काय वावगी ठरणार नाही म्हणायला। दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 1/3 आणि ओव्हर ब्रेक मध्ये संधी देऊया डीजेला। कमॉन डीजे। थँक्यू डीजे। नयन, खूप चांगला उल्लेख केलात आपण की ऑब्झर्वेशन मध्ये म्हणजे ज्या मागील 5 मॅच झाल्या त्याचं जर ऑब्झर्वेशन आपण बघितलं किंवा त्याला ऑब्झर्व केलात तर तुम्ही त्यामध्ये पाहिलं विकेटवरती उभे नाही राहिले तर धावा बनत नाहीयेत। एक 28 धावांची मॅच बघितली, एक 30 धावांची मॅच बघितली आणि त्या दोन्ही वेळेला ज्या त्या धावा बनवल्या होत्या तो संघ पराभूत होताना दिसला। नक्कीच भरत सर, मागील मॅच जर बघता पहिल्याच ओव्हरला त्यांचे आघाडीचे दोन्ही बॅट्समन आउट झाले होते आणि त्यानंतर करण आणि कौस्तुभ या दोघांनी जशी इनिंग सांभाळली, कारण की त्यांनी पहिला वेळ दिला थोडा सेट व्हायला आणि सेट झाल्यानंतर सामना एकतर्फा त्यांनी झुकवला। दरम्यान पहिलाच स्वैर मारा अवांतर धावसंख्येने भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1/4। देवेन परब आलाय, खूप दिवसानंतर देवेनला आपण मैदानात बघतोय। वन ऑफ द लीजेंड प्लेयर
अष्टपैलू खेळाडू म्हणून देवेंची ओळख आहे आणि सर्कल फॉर्मॅट खूप चांगल्या प्रकारे खेळतात. ॲज अ बॉलर म्हणून आता ते कशा प्रकारे परफॉर्मन्स करतात ते बघणारच. परंतु समोर कॅप्टन आहेत तेजस 11 चा कर्णधार विमल सिंग. हो हो, यावेळेला फेकी झाली, परंतु जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. नक्कीच देवेन परब बद्दल सांगायचं झालं तर देवेन परबने एक काळ गाजवला होता आपला, एक आणि चांगलाच निर्धाव चेंडू हाताळलाय. नितेश पाटील यांना काही कळलेलं नाहीये, यॉर्कर चेंडू होता, निर्धाव जातोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट होते देवेन परब. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू सामना करतील नितेश उर्फ नितू. पुन्हा एकदा स्वैर मारा. पंच सोनू शर्मा असोसिएशनचे उपाध्यक्ष चांगलीच कामगिरी पार पडतायत. बरं सर, एक मी नमूद करू इच्छितो की ही जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ही सर्वांना स्पर्धेचं चांगलं पण दिसतंय, पण या स्पर्धेच्या मागे जे असोसिएशन मेंबरनी घेतलेली मेहनत आहे त्या मेहनतीबद्दल कोणीच उल्लेख करत नाहीये. पण मी तो उल्लेख करू इच्छितो की हे जे चांगलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय, खेळपट्टी, हे फ्लड लाईट्स किंवा याचं आयोजन, या सगळ्याबद्दल मी असोसिएशनचे खूप आभार मानतो सर्व खेळाडूंच्या मार्फत. आणि सुंदर सुंदर शॉट, सीमा पार चौकार विमल सिंग हे आपल्या नॅचरल लयमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 ने भर झाले, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 बाद 11 12 एक ओव्हर 3 होते, 3 वाईट टाकले, 2 सिंगल 1 चौका झालेला 12. 3 वाईट टाकले, पहिल्या 2 आणि चपाट लाईट टाकला बाहेर. आणि पुन्हा एकदा स्वैर मारा. बरं सर, या ओव्हर मध्ये हे प्रेशर म्हणता येईल की लॅक ऑफ प्रॅक्टिस म्हणता येईल याला? 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. समोरच्या दिशेने डाऊन द विकेट, काय जबरदस्त फटका, फुल टॉस आहे आणि त्याचा फायदा उचलणं स्वाभाविक आहे. चेंडू सीमारेखा पार, VPL चौकार. 2 गोष्टींचा मी उल्लेख करत होतो. डीजेला थोडासा आराम देऊयात कारण आपण चर्चा करणार आहोत. एक, दोन्ही फलंदाज जितक्या पहिल्या षटकामध्ये जितके मागे होती टीम, तिथून एक ऑपॉर्च्युनिटी शोधत होते, तिथून कोणती संधी मिळते जेणेकरून धावफलक बूम करेल. आणि त्या संधीला शोधत असताना प्रत्येक चेंडूवरती ती संधी शोधत असताना त्यांना ती संधी मिळाली. मतलब भूखे को अगर कुछ खाने मिल जाए तो भूखा भी बहुत खुश हो जाता है, ऐसी वाली ये बात है. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहेत आणि मनीष घरत गोलंदाजी मार्कवरती येतोय. बरं सर, मनीष घरत बद्दल मी उल्लेख करू इच्छितो. मी ऑक्शनच्या वेळेस जसा उल्लेख केला होता की गोलंदाज ज्यांनी 5 चेंडूत 5 गडी बाद करण्याचा विक्रम याच प्रतियोगितेमध्ये अचीव केला होता असा गोलंदाज, परंतु पहिला चेंडू 9+4 VPL चौकार. आणि अशा प्रकारे धावसंख्येला आता गती प्राप्त झालेली आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतायत तेजस 11 संघाचे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग टीमने. ओव्हरस्टेपिंगचा सॉरी बॉक्स चला चेक करायचंय. निर्णय येईल तोपर्यंत आमचे असोसिएशन मेंबर यावेळेला चेक करताना दिसतील कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. नो बॉल तर आहे. सर्वात मोठा त्रास काय, चौकार गेला ते एक दुःख आहेच आहे, परंतु जर नो जर आला तर बिना बॉल टाकता त्या धावा मिळतील असं काही सगळं आणि त्या 5 धावा मिळतील बक्षीस स्वरूपाच्या. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर संघ कुठे ना कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय तो तेजस 11. नक्कीच. बरं सर, जसं मी मगाशी म्हटलं होतं की खेळपट्टीवरती स्वतःला वेळ देणं जरुरी आहे, तसंच या दोन्ही खेळाडूंनी स्वतःला वेळ दिला, घाई केली नाही आणि आता त्याचं फळ त्यांना मिळतंय. गरजेचं आहे, तुम्हाला संधीचा फायदा उचलता येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणतात ना, जर का एखादी वेळ खराब असेल तर त्या वेळेला जाऊन देईपर्यंत ते तुमच्यामध्ये त्याची वाट बघण्याची म्हणजे ते पेशन्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर पेशन्स नसतील तर कदाचित तुम्हाला त्याचा चांगला आस्वाद घेता येत नाही. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये खेळ काही कारणास्तव थांबलाय. निर्णय आपल्यापर्यंत येईल. दिलीप शर्मा यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. आमचे टेक्निकल मेंबर्स अहमद राजा मंसूरी, मुन्ना जयस्वाल, जतीन, मनीष घरत
वन ऑफ द ग्रेट बॉलर फ्रॉम गुरुदत्त मनवेलपाडा. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. रेहान दुर्गेश इलेव्हनला रिप्रेझेंट करतायत. आणि असं असताना सद्यस्थिती जरी विकेट गेलेली असली प्रणय म्हात्रेची, तरी सुद्धा तेजस इलेव्हन खूप चांगल्या पोझिशन मध्ये येऊन थांबलाय असं मी म्हणेल. आणि असं म्हणणं वावगं सुद्धा ठरणार नाहीये. दुर्गेश इलेव्हनला इथून जर मॅच मध्ये परत यायचं असेल, विकेट खूप महत्वाची आहे. इकॉनॉमिकल स्पेल हाताळावे लागणार आहेत. एकतर इकॉनॉमिकल स्पेल हाताळायला लागेल, नाहीतर मग ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. दरम्यान हा नो चेंडू आहे आणि रिव्ह्यू लॉस झालेला आहे दुर्गेश इलेव्हन संघाचा. याची नोंद घ्यायची आहे आणि त्यांना यापुढे रिव्ह्यू मिळणार नाहीये. दरम्यान पहिला चेंडू आणि आता सामना करतील विमल सिंग, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा फ्लाईट चेंडू, स्लॉट स्वीप आणि सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव देवेन परब नाही, सागर पाटील, मॅन फ्रॉम मार्मलपाडा. आणि सुंदर स्क्वेअर कट केलेला चेंडू सीमा पार येतोय. VPL चौकार. आता तोफगोळा चालू झालाय आणि आता बाउंड्रीज यायला लागल्यात, वेगानं धावा बनतायत. दोघे एकाच शैलीचे गोलंदाज बॅक टू बॅक वापरले गेले, त्यामुळे फलंदाजाला काही वेगळं करायची गरज नाहीये. ज्याची प्रॅक्टिस आणि जो करण्याचा प्रयत्न मागील षटकामध्ये होत होता, तीच प्रॅक्टिस आणि तोच फ्लो चालू आहे. आणि त्यामुळे या धावा वेगाने येतात. तो ब्रेक मिळालेला नाहीये, फायदा होतोय. चेंडू सीमारे का पार, बॅक टू बॅक दुसरा. बरं सर, पुष्पामध्ये डायलॉग होता झुकेगा नहीं साला, आणि नितेश बोलतोय की रुकेगा नहीं साला. या डायलॉगवरून एक गोष्ट सुद्धा आठवते, नहीं झुकने वाले भी झुकते क्योंकि मोबाईल उनको झुकाता है. समोरच्या दिशेने खूप चांगला प्रयत्न ते भले भले झुकतात आणि मोबाईल त्यांना झुकवायला मजबूर करतो. मोबाईल इज द ओनली थिंग आणि मोबाईल इज द ओनली इन्स्ट्रुमेंट जी तुम्हाला थांबवते आणि ती झुकवते, भले तुम्ही कितीही कडक असता. समोरच्या दिशेने खेळलेला ऑफ ड्राईव्ह सिंगल धाव येते. धावफलकाची धावा 34 तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आहे. ग्रेट स्टार्ट आणि खूप चांगली सुरुवात आणि चांगली स्थिती तेजस इलेव्हन या संघाची पाहायला मिळते. बरं सर, जवळजवळ 12च्या सरासरीने धावसंख्या ठोकलेल्या आहेत तेजस इलेव्हन संघाने. 17 चेंडू आणि 35 धावा झालेल्या आहेत. आणि आता शेवटचा चेंडू सामना करतील नितेश पाटील. पुन्हा एकदा फ्लाईटेड चेंडू होता, कवच्या दिशेने मारला चेंडू, परंतु थोडीशी चुकी करतायत फिल्डर. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावून पोहोचलेली, ती म्हणजे 36. जवळजवळ 12ची सरासरी गाठले तेजस इलेव्हन संघाने. बरं सर, काय वाटतंय, समोर दुर्गेश इलेव्हन संघ आहे, 36 धावा झाल्या 3 षटकांनंतर. कितीपर्यंत टार्गेट ठेवावं की बाबा सामना एक चुरशीचा ठरेल? इथे पहिल्या इनिंग मध्ये जेवढ्या धावा बनतील तेवढ्या कमी आहेत. चेसिंग खूप इझी आहे असं सुरुवातीच्या 1-2 सामन्यामध्ये वाटलं. तिथून थोडं पुढे जात असताना बघितलं तर चेसिंग तिथेही सोपी राहिलेली नव्हती. म्हणून इथे आता जी स्थिती आहे त्या स्थितीमधून किमान 50 पर्यंत मजल मारणं ही गरजेची तेजस इलेव्हनला या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजांना बळ देण्यासाठी. आणि दुर्गेश इलेव्हन इथून विचार करत असणार आहे की हे धावफलक किमान 40-45च्या आतमध्ये थांबावं. बरं सर, का माहिती आहे का 50+ टार्गेट पाहिजे? कारण की अपोजिट टीम मध्ये जयू सारखा बॅट्समन आहे, ज्याला आपण VPL स्पेशलिस्ट बोलू शकतो, ज्याच्या नावावरती 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा विक्रम रजिस्टर्ड आहे. आणि अशा प्रकारे गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू जातो सीमा पार, VPL चौकार. बघा काय घडलं होतं यावेळेला. इझी फील्ड बाजूने निघून गेला, थोडेसे लेझी होते आणि त्यामुळे या 4 धावा मिळाल्यात. अशा धावा जर सोडल्या तर तुम्हाला जागा मिळणार नाहीये. 4 धावा, सॉरी, मला करेक्ट केलंय की 6 चेंडूत 6 चौकार नाही, 7 चेंडूत 7 चौकार ठोकलेत जयू यांनी. आणि पुन्हा एकदा मारलं चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण जयू यांचं. आणि अशा प्रकारे रॉकेट थ्रो आणि गडी
आता आवश्यकता आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 35 धावांची. जवळजवळ 11.67चा रिक्वायर्ड रेट आहे आणि स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आहे पंचांकडे. दोन्ही पंच विचार विनिमय करताना. या सामन्याचे पंच आहेत सोनू आणि किशोर आणि पंचांचा निर्धाव असा डिसिजन आहे. आणि बॅट्समननी रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी. अंपायरचा रिव्ह्यू आहे, सॉरी अंपायर्स रिव्ह्यू. चला कमिटी मेंबर्सनी यायचं आहे. आणि गंभीर सर एक सिनियर अंपायर तालुक्याचे, ज्यांचे 99.99 सक्सेस रेट आहे डिसिजन्सचा. तर दोन्ही डिसिजन चेक करायचे आहेत, कॉट बिहाइंड आणि वाईड. बरं सर, एकंदरीत या सामन्याकडे पाहता असं वाटतंय की पूर्ण तालुका किंवा पूर्ण या प्रतियोगितेमधली ज्या टीम्स आहेत त्या या दोन्ही टीमकडे बारकाईने पाहतात की बाबा, कारण की यांच्याकडे 4 टायटल मारायचा एक्सपिरियन्स आहे. कशी इनिंग्स बिल्ड करावी, कसा सामना पुढे न्यावा आणि सामना आपल्याकडे कसा झुकवावा. तर काय वाटतं तुम्हाला? नाही, कुवत तर दोन्ही संघांमध्ये, परंतु म्हणतात ना तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुमच्याकडे किती अनुभव आहे, तुमचं कॅलिबर काय सांगताय, तुमच्याकडे तुम्ही किती मोठे आहात, छोटे आहात, या सर्व बाबींपेक्षा ॲट प्रेझेंट तुम्ही काय परफॉर्मन्स करताय. सध्याच्या घडीला आस्किंग रन रेट काय आहे, तुम्ही किती कॅल्क्युलेशन आणि कोणत्या वेळेला चार्ज करायचं ठरवलंय, तुमच्या प्लॅन ए मध्ये काय आहे, त्याचं एक्झिक्युशन रेशो काय आहे, तुम्ही प्लॅन बी कशा प्रकारे आखलाय, त्याचं काय, त्याचा मागचा कॉन्फिडन्स काय बोलताय, या सर्व बाबी तिथे महत्त्वाच्या असतात ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचा पाठलाग करत असता. इव्हन आता सामना जो आहे तो 50-50 आहे. यावेळेला चेंडू बघा कशा प्रकारे लेग स्टंपच्या बाहेर गेला होता. चर्चा केली जाते, आमच्या तिन्ही ऑफिशियल एकत्रित आहेत. नक्की काय घडलं होतं या चेंडूवरती, चेंडू कुठे लागला होता, कुठून कुठे गेला, सर्व पाहिलंय. चला निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. आशिष शर्मा यावेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. विकास धसकर शिका स्ट्राईक एंड वरती. मागे चेंडू गेलाय, जरूर पॅडल स्वीप करायचं होतं आणि यावेळेला चेंडू एकच धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलक पुढे जाते. बघा नयन, या मॅच मध्ये तुम्ही प्रत्येक षटकागणिक सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत, पण चौकार नाही आला तर तुम्हाला तो बूस्ट मिळणार नाहीये. चल पंचांनी जरा डिसिजन लवकर द्यायचं आहे. वाईट +1. ओके सॉरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फील्ड. ही आहे VPL ची अचिव्हमेंट, हे आहे VPL चं सौंदर्य आणि ही आहे VPL ची अनोखी पेशकश ज्याच्यासाठी वर्षभर वाट पाहिला जातो. भरत सर, हे आहे यंग टॅलेंट, हे आहेत उभरते सितारे आणि हे आहेत फ्युचर स्टार्स वसई तालुक्याचे. लॉट ऑफ टॅलेंट इथे ॲज अ फिल्डर म्हणून दाखवला या वसई तालुक्याच्या सर्व खेळाडूंनी. काल जी क्लिप होती मृदुलने ते क्लिप बनवली. ओहो, आडव्या बॅटने खेळायचं होतं, चेंडू मिस होऊन बॅट अँड पॅड मधला अंतर मोजतोय आणि मागे जात असताना निर्धाव चेंडू सांगता होतीये. बघा अनेक म्हणजे असे क्षण आहेत, त्या क्षणांना नेहमी नजरेत साठवावंसं वाटतं. म्हणजे ज्या ज्या वेळेला चर्चा होते त्या त्या वेळेला सांगावंसं वाटतं. आत्ताचं क्षेत्ररक्षण आणि त्या अगोदर अक्षय पाटीलचं क्षेत्ररक्षण मला आठवतं 3rd सीझन मधलं, विघ्नेश साकलतोडेचं 3rd सीझन मधलं ते क्षेत्ररक्षण, नयन कालुष्टे, अविनाश घोसाळकर, नितेश घरत यांच्या क्लीन बॉल. यष्ट्या वाकल गेल्यात फलंदाज बाद. आशिष शर्माची ही शानदार कामगिरी. विकास धसकरला मैदान सोडावं लागतंय. गॉन. गरिबी में आटा गेला असं बोलतात ना. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव येतोय आणि तो पण कोणत्या स्वरूपामध्ये, गडी बाद होतोय आणि चेंडू सुद्धा निर्धाव येतोय, म्हणजे डबल झटका. गरिबी में आटा गिला और बहुत ही बढ़िया विकेट मिला दोस्त.
काय जबरदस्त विकेट आहे वा वा. विकास दसकर. आज शायर जाग गया है. आठवलं म्हणून लगेच पाठवलं. नाही, शायरी हा माझ्या कॉमेंट्रीचा पार्ट नाही तरी सुद्धा कधी कधी मारावी लागते. खूप चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला आणि यष्टी वाकवत असताना मोठा हादरा इथे. बरं सर, मी एक मगाशी तुमच्या कमेंटमध्ये एक ऍड करू इच्छितो. VPL ची स्पेशालिटी काय आहे? नॉर्मली टीम रजिस्टर्ड होताना 16 प्लेयर्स रजिस्टर्ड होतात, त्यातले 9 प्लेयर्स खेळतात. जे उरलेले 7 प्लेयर्स असतात ना, त्यांना कधी चान्स खूप क्वचित मिळतो. पण VPL मध्ये ते आता जसा हा फिल्डर आहे त्याला क्वचित कधी स्वतःच्या टीममध्ये चान्स मिळाला नसेल, पण आज त्याला चान्स मिळाला आणि मौके पे चौका त्यांनी मारून दाखवला आणि सुंदर क्षेत्ररक्षण करून त्यांनी त्याची कुवत आणि टॅलेंट सगळ्यांसमोर प्रेझेंट केलेलं आहे. ही आहे स्पेशालिटी VPL ची. बघा 3 धावांचं षटक आशिष शर्माने हाताळलं आणि हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. खूप हाय व्होल्टेज आणि मोठी मॅच आहे. प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येतील. जयेश घरत मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट कधीही केव्हाही तो बदलवण्याची क्षमता ठेवतो. देवेन परबसाठी नेक्स्ट मॅचसाठी पारितोषिक आलं होतं, मागे सांगायला विसरलो. लगातार 3 विकेट जर का देवेन परबने घेतल्या तर सुमित ढेकळे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस देवेन परब यांना लागवण्यात आले नेक्स्ट मॅचसाठी. यावेळेला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तिथे, हे असणं गरजेचं आहे. मोबाईलची टॉर्च बंद करा. कोण आहे तिकडे? निलू तने. ओहो, यावेळेला स्क्वेअर कट करायचं होतं, चेंडू निघून गेलाय इनटू द गॅप. 4 रन्स, चौकार. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. धावफलकाची धाबा 17-17. तिसरं षटक आहे. किमान 2 ते 3 बाउंड्रीज अजून अपेक्षित असणार आहेत या षटका. मध्ये प्रणय मात्रेच्या आगे हल्ला करावा लागणार आहे जर का या मॅचच्या जवळ आणि शेवटच्या षटकामध्ये आपण जिवंत ठेवायचं असेल तर. 10 चेंडूमध्ये जवळजवळ 7
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सत्तूने यावेळेला चेंडू सीमारेखा पार पाठवले, चौकार आलाय. येस, आता जर का कॅल्क्युलेटिव्हली नयन बघायचं झालं तर ही मॅच आवाक्यात नाहीये, कारण असा कोणता अंडरआर्म बॉक्सच्या परिभाषेत फटका नाहीये जो इतक्या आस्किंग रन रेटची पूर्तता करेल. परंतु नो बॉल आला तर कहाणी बदलेल, नोवरती चौकार आला अजून कहाणी बदलेल, आणि सातत्यानं वाईट नो असंच काहीसं चित्र घडत गेलं तर मॅच मध्ये राहील. परंतु नितेश पाटील इझी नाही जाऊ देणार, इतक्या सहजतेने जाऊ देणार नाहीये, आणि त्याची गोलंदाजी पाहता तर ही टास्क तितकी सोपी वाटत नाहीये. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. समोरच्या दिशेने डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धावन कंप्लीट, मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. टीम साहेबा आणि हितांश दुर्वेश 11 या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. जशी ही मॅच संपेल आपण लगेच मैदानात दाखल व्हा. अखेरकार ही पहिली मॅच इथे फिनिश होताना पाहायला मिळते, आणि खूप चांगला आणि मोठा विजय प्रस्थापित केलाय टीम तेजस 11 KR 2918 या टीमने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. हार्ड लक टीम रेहान दुर्गेश 11. पुढील मॅच साठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येस डीजे आपल्याकडे येण्या अगोदर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आणि या किताबाचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅट मधून आल्या वैयक्तिक 25 धावा गोलंदाजी करत असताना खर्च